शिंदेंच्या शिवसेनेचा किती मोठा हा प्रतिसाद या मेळाव्याला मिळतोय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट जेव्हापासून पडली तेव्हापासून हे दोन मेळावे होत असल्यामुळे आणि येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेजण शेड्यू ठोकून तयार आहेत। तेव्हा आपण जाणून घेऊया गोविंदकडून काय नेमकं तिथलं वातावरण दिसतंय। गोविंद, काय नेमकं रेस्कोच्या बाहेर किती प्रमाणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी येताना दिसतात, कारण पाऊस सुद्धा आहे मुंबईमध्ये, काय सगळं हे वातावरण आहे? एकूणच नेस्को मैदानाच्या बाहेर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या परिसरातले जे शिवसैनिक आहेत तेच फक्त या मेळाव्याला येणार असल्याचंही शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं होतं। आपण ज्या या बस बघतो आहेत त्या वेगवेगळ्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातून या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या या मेळाव्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि अशाच वेगवेगळे भाग असतील, विभाग असतील, मतदारसंघ असतील, या मुंबईच्या आसपासच्या सगळ्या मतदारसंघातून हे सगळे जे पदाधिकारी आहेत ते मोर्चाला येतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते संपूर्ण नेस्को परिसरात पाहायला मिळते आहे। आपण काही शिवसैनिकांशी बोलणार आहोत। शिवसेनेचे माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत की आजचं जे या ठिकाणी मेळावा होणार आहे या मेळाव्याची टॅगलाईन आहे भगवा विचार आणि भगवं रक्त। कुठला भगवा विचार घेऊन जाणार आहात? सर्वप्रथम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही आपल्या सर्व दर्शकांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। भगवं रक्त आणि भगवा विचार हा आपला शिवाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य जेव्हा स्थापन केलं त्यावेळेस जो भगवा हातात घेतला, जो संत तुकारामांनी भगवा हातात घेतला, जो भगवं चिवर गौतम बुद्धांचं होतं तो भगवा, आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो भगवा हातात घेतला तोच भगवा आणि त्याच बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही आजचा मेळावा आणि शिंदेसाहेब चाललेत आणि शिंदेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मराठी आणि हिंदुत्ववादी विचाराचा माणूस हा शिंदेसाहेबांच्या पाठी उभा राहिलेला। काय अपेक्षा आहे आजच्या याच्यात आणि आजच्या मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा नारळ इथं फुटेल अशी काय अपेक्षा आहे? वेगळं काय अपेक्षा आहे विचारांची? आमच्या सर्व महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेची एकच अपेक्षा आहे, जो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता, जो गोरगरीब रयतेला घेऊन जायचा आहे आणि रयतेचं कल्याण व्हावं, आणि तोच विचार वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी टाकला की 40 लाख झोपडीधारकांना मुंबईमध्ये SRAच्या माध्यमातून बिल्डिंगमध्ये घर मिळावं आणि इतर सर्व सुविधा मिळाव्यात। त्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती, रोजगार मिळावा, आणि त्याच विचारांवरती आमचे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्य नेते आणि त्यांची शिवसेना ही चालत आहे। आपण पाहिलं असेल रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील 16,575 घरांचा SRA प्रकल्प जो अनेक 20 वर्षापासून रखडला होता तो सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा मार्गी लावला। त्यासाठी पूर्ण परिश्रम घेतले आणि आज त्या ठिकाणी 4,000 घरातील लोकांना 170 कोटी भाडं देऊन घरं दिले गेले। तुमचे काय अपेक्षा आहेत आजच्या मेळ्यातून? काय अपेक्षा आहे आजच्या या मेळ्यामधून? आपल्याला महानगरपालिकेमध्ये प्रचंड यश मिळणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपला भगवा फडकणार आहे, हीच आमची अपेक्षा आहे। काय म्हणणं आहे तुमचं? काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे असं आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भगवा फडकला जाईल। काय तुमचं काय अपेक्षा आहेत आजच्या मेळाव्यात? 100% शिवसेनेचाच भगवा फडकणार, एकनाथ शिंदे साहेबांचाच भगवा फडकणार, एकनाथ शिंदे साहेबांचाच महापौर बसणार। मुंबईमध्ये जो महापौर आहे तो शिंदे गटाचाच बसणार, शिंदे साहेबांचाच बसणार, आणि गोरगरीब रयतेसाठी जे काम करणारे जे नेतृत्व आहे तेच आमचे नेते आहेत। अशा पद्धतीच्या ज्या भूमिका आहेत, अशाही पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते शिवसैनिक या ठिकाणी मांडताना दिसत आहेत। आणि एकूण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातला जो पावसा पाण्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर शिंदे साहेब काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चितच गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी। वेळोवेळी आपण जोडले जाऊन आणखी चर्चा करूया।